स्टुडंट्स. तर आपण आता डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन बघत आहेत. तुम्हाला पॅरामेट्रिक फंक्शनची मी डेफिनेशन सांगितली होती बघा. इफ x is some function of theta, y is some function of theta, f of च्या ऐवजी इकडे g of येतो कारण f of x वेगळं फंक्शन आहे, g of x g of theta वेगळं फंक्शन आहे. म्हणजे जर x आणि y हे दोन्ही व्हेरिएबल एका तिसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये जर एक्सप्रेस केलेले असतील तर त्या फंक्शनला काय म्हणायचंय? पॅरामेट्रिक फंक्शन म्हणायचे. काय म्हणायचंय? पॅरामेट्रिक. कधी म्हणायचे? जर x आतापर्यंत जनरली काय होतं, y f of x, म्हणजे y x मध्ये असायचा किंवा x y मध्ये असायचा. तर म्हणजे आता डायरेक्ट रिलेशन x आणि y मध्ये होतं आतापर्यंत. पण आता काय होईल, x आणि y हे एका तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केले. म्हणजे x इज सम फंक्शन ऑफ t, y इज ऑल्सो सम फंक्शन ऑफ t. म्हणजे जर x आणि y t च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केले असतील तर त्या फंक्शनला काय म्हणायचंय? पॅरामेट्रिक. म्हणजे सपोज करा x इज इक्वल्स टू साइन थीटा, y इज इक्वल्स टू कॉस थीटा. म्हणजे x आणि y एका तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये, कोणत्याही तिसऱ्या व्हेरिएबल, थीटा. म्हणजे x आहे, y आहे आणि थीटा आहे. आणि हे दोन्ही व्हेरिएबल थीटाच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केले आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचंय? पॅरामेट्रिक फंक्शन. लक्षात येतं? किंवा अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर x इज इक्वल्स टू e रेज टू पॉवर t, y इज इक्वल्स टू log t. आता काय केलं बघा, x आणि y दोन्ही कोणत्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केले? t च्या फॉर्म मध्ये. म्हणजे इथं तीन व्हेरिएबल x, y आणि t, आणि हे दोन्ही व्हेरिएबल x, y t च्या फॉर्मॅट मध्ये एक्सप्रेस केले आहेत, म्हणून त्या t ला काय म्हणायचंय? पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामीटर म्हणायचंय आणि त्या फंक्शनला काय म्हणायचंय? पॅरामेट्रिक फंक्शन. तर याच्यावरती डिपेंडेंट आपण आता एक्झाम्पल घेऊया. आता बघा, एक सरळ एक सिंपल याचा कन्सेप्ट सांगतो. सपोज करा इफ x इज इक्वल्स टू सम फंक्शन ऑफ थीटा, y इज इक्वल्स टू इट इज ऑल्सो सम फंक्शन ऑफ थीटा. म्हणजे f ऑफ थीटा आणि g ऑफ थीटा घेतला आपण, दोन वेगवेगळे फंक्शन घेतले. तर आपल्याला ही व्हॅल्यू काढताना ही व्हॅल्यू मिळेल dx बाय d थीटा मिळेल. ओके, आणि इथं काय मिळेल व्हॅल्यू? dy बाय d थीटा. म्हणजे फंक्शन थीटा मध्ये आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह सुद्धा कशामध्ये घेणार तुम्ही? थीटा मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह सुद्धा कशामध्ये घ्यायचा? थीटा मध्ये. म्हणून x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा, तर तो काय येणार? dx बाय d थीटा. सरळ y इज इक्वल्स टू f ऑफ x होतं, त्यावेळेस आपण y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय घेतो? तो dy बाय dx. तसंच हा dx बाय d थीटा आणि हा dy बाय d थीटा. देयरफॉर आणि तिथे एक फॉर्म्युला वापरायचा. मग याला असं लिहितात d बाय d थीटा f ऑफ थीटा. ही व्हॅल्यू काढायची, काय येते ती चेक करा. dy बाय d थीटा, d बाय d थीटा, g ऑफ थीटा. ही पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. या दोन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा आणि मग एक फॉर्म्युला येतो dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय d थीटा डिवाइडेड बाय dx बाय d थीटा. So therefore dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय d थीटा डिवाइडेड बाय dx बाय d थीटा. राइट? तर हा फॉर्म्युला वापरा. सपोज आता इथं फंक्शन x थीटाच्या ऐवजी t जर घेतला आपण तर फॉर्म्युला फक्त चेंज करा. dy बाय dt डिवाइडेड बाय dx बाय dt. त्याच्याप्रमाणे तो फॉर्म्युला काय होईल? चेंज होईल. म्हणजे जर फंक्शन थीटा मध्ये असेल तर तुमची dy बाय dx ची व्हॅल्यू या फॉर्म्युलाने काढायची. आणि तो फॉर्म्युला काय आहे? dy बाय dx इज इक्वल्स टू, कारण अल्टिमेट एम काय आहे आपलं? dy बाय dx ची व्हॅल्यू काढणे. कारण डायरेक्ट dy बाय dx काढता नाही येणार. का काढता नाही येणार? कारण x थीटा मध्ये दिला म्हणजे dy बाय dx मिळेल का? नाही मिळणार. किंवा y सुद्धा थीटा मध्ये दिला म्हणजे dx बाय dy पण मिळणार नाही आणि dy बाय dx पण मिळणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला अगोदर या दोन टर्म कॅल्क्युलेट कराव्या लागतील, dx बाय d थीटा आणि dy बाय d थीटा. आणि या दोन टर्मचा रेशो घेतला की आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल? dy बाय dx ची. तर यावरती डिपेंडंट आपण आता एक स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल घेऊया.
लुक एट एक्झाम्पल नंबर 1. फर्स्ट एक्झाम्पल बघा. x इज इक्वल्स टू 2 sin theta, y इज इक्वल्स टू 2 cos theta, देन फाइंड dy by dx. फाइंड dy by dx. आता दिलेलं फंक्शन पॅरामेट्रिक आहे हे कसं ओळखणार? ओके, आपण तर आता पॅरामेट्रिक फंक्शनचे एक्झाम्पल्स घेतोय म्हणून तुम्हाला लक्षात येतं की हे पॅरामेट्रिक आहे. पण एक्झाममध्ये कसं ओळखायचं बघा. एक्स साइन थीटा म्हणजे थीटामध्ये लिहिलं आहे. एक्स कशामध्ये आहे? थीटामध्ये एक्सप्रेस केला आहे. वाय 2 cos थीटा म्हणजे वाय सुद्धा कशामध्ये केलं आहे? थीटा. म्हणजे एक्स आणि वाय हे दोन्ही व्हेरिएबल एका तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेत आणि तो तिसरा व्हेरिएबल म्हणजे इथं थीटा आहे. जनरली तिसरं व्हेरिएबल एक्झामिनर काही पण घेऊ शकतो. झेड घेता येतो, टी थीटा घेता येतो, टी घेता येतो, झेड घेता येतं, यू व्ही डब्ल्यू जे पाहिजे ते. म्हणजे एक्स आणि वाय सोडून जे व्हेरिएबल आलं ते म्हणजे तिसरं व्हेरिएबल आणि त्या तिसऱ्या व्हेरिएबलला काय म्हणायचंय? पॅरामीटर. आता हे एक फर्स्ट एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. बघा सोल्युशन गिवन x is equals to 2 into sin theta, y is equals to 2 into cos theta. तर x कशामध्ये आहे? थीटामध्ये. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कशाने घ्यावा लागेल? थीटाने घ्यावं लागेल. कारण y x मध्ये असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह x ने घेत होतो. तसं y आणि x दोन्ही थीटामध्ये आहेत म्हणून इथं तुम्हाला लिहिता येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाही म्हणायचं आता, एक्स नाही म्हणता येणार कारण फंक्शन कशामध्ये? थीटामध्ये. म्हणून थीटा ज्या फंक्शन मध्ये आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनने घ्यायचा. म्हणजेच आपल्याला एक्स चा डेरिव्हेटिव्ह मिळेल dx बाय डी थीटा. कसं काय मिळाला डी थीटा? कारण थीटाने डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. इज इक्वल्स टू डी बाय डी थीटा 2 into sin थीटा. आता ऑब्वियसली हा 2 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपण 0 म्हणतो पण 2 cos sin थीटा सोबत आहे आणि सोबत असेल तर डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचं नाही, त्याला बाहेर ठेवायचा. 2 बाहेर घेतला आणि इथं टर्म येते डेरिव्हेटिव्ह ऑफ sin थीटा. सो इट इज इक्वल्स टू 2 into व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin थीटा? cos थीटा. म्हणजे dx by d थीटा ची व्हॅल्यू मिळाली 2 into cos थीटा. dx by d थीटा ची व्हॅल्यू काय आली? 2 into cos theta. Similarly, y available आहे. So differentiate with respect to theta again. परत theta ने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. So dy by d theta is equals to d by d theta of 2 cos theta. d by d theta of 2 cos theta. परत हा 2 बाहेर घेतला. d by d theta of cos theta आणि cos थीटाचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 2 into cos थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? मायनस sin थीटा येतो. cos थीटाचा डेरिव्हेटिव्ह cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, cos थीटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin थीटा, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x म्हणून sin थीटाचा डेरिव्हेटिव्ह cos थीटा. फक्त व्हेरिएबल बदलले, बाकी काही बदललेलं नाहीये. तुम्ही म्हणाल हा नवीन फॉर्म्युला नाहीये. फक्त x च्या ठिकाणी थीटा ठेवलाय, x च्या ठिकाणी z ठेवा, x च्या ठिकाणी t ठेवा. व्हेरिएबल इज चेंज, ऑल अदर टर्म्स और ऑल अदर फॉर्म्युलेज आर सेम. ठीक आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल? सो इट इज इक्वल टू -2 into sin theta. So dy by d theta. So what is value of dy by d theta? So dy by d theta is equals to -2 sin theta. dy by dx is equals to dy by d theta is equals to आपल्याला येईल काय? आपले therefore we want to calculate dy by dx. काय फॉर्म्युला dy by dx चा? तर dy by dx चा फॉर्म्युला आहे dy by d theta divided by dx by d theta. त्याला पुट अप करा. so therefore dy by dx is equals to what is value of dy by d theta? dy by d theta ची व्हॅल्यू किती आहे? -2 into sin theta. dx by d theta ची व्हॅल्यू किती आहे? 2 into cos theta. काय कॅन्सल होतो का? 2 कॅन्सल होतो. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दिस 2 विल कॅन्सल. म्हणजे आपला आन्सर येतो मायनस sin theta डिवाइडेड बाय cos theta. आणि ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला माहिती असेल मायनस sin डिवाइडेड बाय cos, sin theta डिवाइडेड बाय cos theta म्हणजे काय लिहितो आपण?
tan theta, so it is minus of tan of theta, so dy by dx is equals to minus tan theta. बघा एक्सप्रेस परत फर्स्ट एक्झाम्पल थीटा मध्ये आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह थीटा ने घेतला, थीटा मध्ये आहे डेरिव्हेटिव्ह थीटा ने घेतला म्हणजे dy by dx by d थीटा ची व्हॅल्यू मिळाली, dy by d थीटा ची व्हॅल्यू मिळाली. या दोन्ही व्हॅल्यू आल्यानंतर या दोन्ही व्हॅल्यू इथं पुट अप करायच्या आणि एक्झाम्पल सॉल्व करायचे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 तो बघा साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा म्हणजे मायनस टॅन थीटा. एक्झाम्पल नंबर 2 बघा. सेकंड एक्झाम्पल, if x is equals to 5 e raised to theta, y is equals to 10 log theta, find dy by dx. dy by dx च आहे, dy by d theta नाही आहे, dy by dx च काढायचं आपल्याला. x थीटा मध्ये आहे, y थीटा मध्ये आहे म्हणजे दोन्ही व्हेरिएबल एका तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केले. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. बघा कंपोजिट फंक्शन म्हणजे दोन फंक्शन कंबाईन केल्यानंतर दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शन कंबाईन केलं कंपोजिट म्हणायचं. राईट. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन माहिती आहे, साइन कॉस टॅन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक माहिती आहे, साइन इनवर्स कॉस इनवर्स टॅन इनवर्स. लॉगॅरिथमिक फंक्शन लॉग एक्स. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे a रेस टू x, e रेस टू x, 2 रेस टू x. पॉवर x असतो किंवा व्हेरिएबल असतो पॉवर आणि बेस कॉन्स्टंट असतो. बेस कॉन्स्टंट पॉवर व्हेरिएबल म्हणलं की एक्सपोनेन्शियल. अल्जेब्रिक फंक्शन माहिती आहे, क्वाड्रॅटिक जे फंक्शन्स असतात x² + 1, x - 1, x + 2. ॲडिशनचा रूल वापरला जातो तिथे, ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन. त्या फंक्शनला अल्जेब्रिक फंक्शन म्हणायचं. राईट. आता हे बघा पॅरामेट्रिक फंक्शन आहे, त्याच्यामध्ये दिलेली टर्म x इज इक्वल्स टू 5 e रेस टू थीटा आहे. सो राईट डिफरन्शिएट with respect to theta. Theta ने डेरिवेटिव घ्या. So dx by d theta is equals to d by d theta 5 e raised to theta. Obviously 5 constant आहे, बाहेर घेतला. Derivative of e raised to theta. So 5 into what is derivative of e raised to theta? E raised to theta चा जर डेरिवेटिव डायरेक्ट येत नसेल तर e raised to x चा मिळते. e raised to x चा डेरिवेटिव काय आहे? e raised to x म्हणजे e raised to theta चा डेरिवेटिव काय येणार? e raised to theta चा येणार. म्हणजे dx by d theta is equals to 5 e raised to theta. Now similarly y is equals to 10 into log theta. 10 into log theta. परत डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. थीटा नीच डेरिवेटिव घ्यायचा याचा पण, कारण थीटा मध्ये फंक्शन आहे. So dy by d theta is equals to d by d theta of 10 into log theta. 10 log theta. तर 10 नंबर आहे, नंबर असला तरी कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिवेटिव 0 घ्यायचा, पण तो इथं सोबत आहे म्हणून बाहेर घ्यायचा इथं. किंवा ज्याला अजून वाटतं त्याचा डेरिवेटिव 0 यायलाच पाहिजे, त्यांनी मग प्रॉडक्ट रूल नुसार सॉल्व्ह करून बघा. प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल. फर्स्ट फंक्शन डेरिवेटिव ऑफ सेकंड, सेकंड फंक्शन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट. या वेळी सुद्धा काढता येतो, पण त्याला थोडासा एक स्टेप वाढवते, उगाच विनाकारण वाटते, कारण कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिवेटिव्हच्या बाहेर घेता येतो. म्हणून d by d theta log of theta. आणि log थीटाचा डेरिवेटिव्ह काय येतो? तर तो येतो 1/θ. म्हणजे ही व्हॅल्यू येते 10 डिवायडेड बाय थीटा. ही व्हॅल्यू कशाची आली? 10 डिवायडेड बाय थीटा dy by d theta ची. देअरफॉर आपला फॉर्म्युला लिहा. dy by dx is equals to काय फॉर्म्युला आहे? dy by d theta divided by dx by d theta. dy by d theta divided by dx by d theta. What is the value of dy by d theta? 10 divided by theta divided by 5 e raised to theta. म्हणजे याला असं लिहिता येतं 10 divided by 5 theta e raised to theta. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, इंटू मध्ये जातात आणि 5 by 10 म्हणजे 2. So 2 divided by theta into e raised to theta. So this is value of dy by dx. So dy by dx is equals to 2 divided by theta into e raised to theta.
सो दिस इज द आन्सर. डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर असेल तर मल्टिप्लिकेशन होतं, हा रूल आहे. थर्ड प्रॉब्लेम, इफ x इज इक्वल्स टू 2a t² y इज इक्वल्स टू 4at. आता इथं तिसरं व्हेरिएबल कोण आहे? मागच्या 2 एक्झाम्पलमध्ये थीटा होता, आता थीटा नाही आहे. एक्झामिनरनी चेंज केला, थीटाच्या ऐवजी टी. तुम्ही थीटाच्या ऐवजी टी घ्या, झेड घ्या, यू घ्या, व्ही घ्या, काही फरक पडणार नाही. फक्त जी मेथड आहे ती वापरायची आपली ॲज युजल. राईट. सो गिवन x इज इक्वल्स टू 2at² y इज इक्वल्स टू 4at. राईट. चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, कशाने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बोला. एक्स कोणत्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलाय किंवा कशाचं कशाचं फंक्शन आहे? टी मध्ये आहे. वाय सुद्धा टी, म्हणजे एक्स आणि वाय तिसरे व्हेरिएबल टी मध्ये आहेत. म्हणजे दिस इज एक्झाम्पल ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे दोन फंक्शन किंवा दोन व्हेरिएबल एका तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केले असतात, त्याला पॅरामेट्रिक फंक्शन म्हणायचे. राईट. सो देअरफॉर तो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. टी नी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? dx by dt. एक्स चा डेरिव्हेटिव्ह टी. सो d by dt ऑफ 2a t². 2 कॉन्स्टंट आहे, a सुद्धा कॉन्स्टंट असतो. जनरली a b c d हे चार जे a b c d e हे नंबर्स कॉन्स्टंट साठी वापरतो आणि बॅक साइड एक्स वाय झेड यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ते व्हेरिएबल साठी वापरतो आपण. म्हणजे 2a हा कॉन्स्टंट नंबर आहे, तो बाहेर घेतला. सो d बाय dt ऑफ t², d बाय dt ऑफ t². So this is equals to 2a. What is derivative of t²? जसं x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, तसं t² चा डेरिव्हेटिव्ह 2t. So 2a मल्टिप्लाय बाय 2 into t. 2 into 2 म्हणजे 4, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन होतं 4at. तर 4at ही व्हॅल्यू कशाची आली? dx by dt ची व्हॅल्यू. dx by dt ची व्हॅल्यू 4at. 2a कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला. a कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला. आणि या t² चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x² चा डेरिव्हेटिव्ह पॉवर वाला टर्म 2 आणि एक पॉवर नी कमी होतो, म्हणजे t - 1 2 - 1 1 होतो. आणि 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालेल. y is equals to 4at. differentiate with respect to t again. So dy by dt, d by dt of 4at. So 4a, 4 constant, a constant, 4a दोन्ही टर्म कॉन्स्टंट आणि ब्रॅकेट मध्ये d by dt of t. what is जसं d by dx of x म्हणजे dx by dx कॅन्सल होत होता, तसं d by dt of t तो सुद्धा कॅन्सल होणार, म्हणजे dt by dt कॅन्सल होतो, म्हणजे 1. म्हणजे 4a into t चा डेरिव्हेटिव्ह 1. जसं x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसं t चा डेरिव्हेटिव्ह 1, z चा डेरिव्हेटिव्ह 1. तसं तुम्हाला सांगता येत नाही, म्हणजे ही टर्म काय ते सांगता येतं 4a. so dy by dt is equals to 4a. therefore आपला फॉर्म्युला, आता फॉर्म्युला थोडासा चेंज होईल. काय चेंज होईल? dy by dx चा फॉर्म्युला. आता व्हेरिएबल चेंज झाले ना, थीटा मध्ये t आला, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा t घ्यायचा. म्हणजे dy by dx is equals to dy by dt divided by dx by dt. dy by dt ची व्हॅल्यू बघा 4a, dx by dt ची व्हॅल्यू 4at. 4a divided by 4at चं सब डिव्हिजन काय येतं? 4 कॅन्सल, a कॅन्सल, so 1 upon t. so dy by dx is equals to 1 by t. dy by dx is equals to 1 upon t. ठीक आहे, कळतं? ओके. एक्झाम्पल नंबर 4 बघा, ट्राय करा. x is equals to 4at², y is equals to 3at raised to power 4. then find dy by dx. स्टेप बाय स्टेप करा. x t मध्ये आहे,
y सुद्धा t मध्ये आहे, दोन्ही व्हेरिएबल t मध्ये एक्सप्रेस केलेत, x आणि y दोन्ही व्हेरिएबल तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये आहेत. म्हणजे हे एक्झाम्पल पॅरामेट्रिक फंक्शनचे आहे आणि पॅरामेट्रिक फंक्शनसाठी तो फॉर्म्युला आहे dy/dx = dy/dt डिवायडेड बाय dx बाय dt. हा t साठी आहे. थीटा असेल तर dy/dx = dy/dθ डिवायडेड बाय dx बाय dθ. जो राईट साईडला कॉर्नरला दिसतोय ना तो फॉर्म्युला बघा. x = 4a t², y = 3a t⁴, right? So differentiate with respect to t डेरिव्हेटिव्ह वापरला आपण. dx/dt = d/dt of 4a t². 4a कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर घेतला d/dt of t², राईट. 4a t² चा डेरिव्हेटिव्ह पॉवर मधला 2 आणि t - 1 म्हणजे 1 म्हणजे 2t आणि 4a × 2t म्हणजे 8a t. ची व्हॅल्यू आली 8at. dx/dt ची व्हॅल्यू 8at कारण 4 कॉन्स्टंट a कॉन्स्टंट. t² चा डेरिव्हेटिव्ह 2 × t. जसं x² चा 2x तसं t² चा 2t, z² चा 2z, u² चा 2u, v² चा 2v, राईट. त्याच वेळी 2t आणि 8at. सिमिलरली 3a t⁴, 3a कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ t⁴, राईट. सो इट इज इक्वल्स टू बघा 3a t⁴ म्हणजे x⁴n. x⁴n म्हणजे पॉवर वाली टर्म बेसला लिहायची 4. पॉवर 1 नी कमी करायचा 4 - 1. 4 - 1 म्हणजे 3 म्हणजे आपल्याला ही टर्म येते 3a 4 t⁴. 3 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन 12a t³. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ dy/dt. dy/dt ची व्हॅल्यू 12a t³. therefore dy/dx = dy/dt डिवायडेड बाय dx बाय dt. याची व्हॅल्यू 12a t³ आहे, याची व्हॅल्यू 8at आहे. काय काय कॅन्सल होतं बघा. सो इट इज इक्वल्स टू 3 2 a कॅन्सल, t कॅन्सल, याच्यातला 1t कॅन्सल, क्यूब मधला 1t कॅन्सल, खालचा t कॅन्सल म्हणजे 3t² डिवायडेड बाय 2. 8 कॅन्सल झाला, a कॅन्सल झाला, t कॅन्सल झाला म्हणजे इथं 2, इथं हा 12 कॅन्सल, a कॅन्सल, t3 आणि हा 3 मधला 1 गेला म्हणजे 2t² आला. सो देअरफॉर dy/dx = 3a t². ठीक आहे. बघा फिफ्थ प्रॉब्लेम. इफ x = e⁻t sin t, y = e⁻t cos t, then find dy/dx. अगेन x आणि y दोन्ही व्हेरिएबल t मध्ये आहेत म्हणजे वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आणि पॅरामेट्रिक साठी सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढून त्यांचं डिव्हिजन घ्यायचंय, हे लक्षात घ्यायचंय. सो देअरफॉर गिवन डेटा बघा. x = e⁻t sin t. So differentiate with respect to t. t नी डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. So dx by dt d/dt of e⁻t sin t. दोन फंक्शन आहेत, e⁻t एक्सपोनेन्शियल, sin t ट्रिग्नोमेट्रिक. प्रॉडक्ट मध्ये म्हणजे प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल. आणि प्रॉडक्ट रूल काय सांगतोय? फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. प्रॉडक्ट रूल माहिती आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. So it is equal to e⁻t into what is derivative of sin t? Derivative of sin t is cos t plus sin t into what is derivative of e⁻t? e⁻x चा डेरिव्हेटिव्ह जर e⁻x असेल तर e⁻t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t सेम व्हेरिएबल आहे ना. t आणि t
सेम आहे, म्हणून ई रेस टू टी चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी, आणि दोन्ही मध्ये ई रेस टू टी कॉमन आहे. सो लेट अस टेक ई रेस टू टी कॉमन. सो ब्रॅकेट मध्ये येतं cos t plus sin t. So this is value of what? dx by dt. Similarly, y is equals to e raised to t cos t. Differentiate with respect to t. परत याचा डेरिव्हेटिव्ह t नीच घ्यायचा. dy by dt, d by dt of e raised to t cos t. So it is equals to, परत product to first function as it is, derivative of second function plus cos t derivative of first function e raised to t into, what is derivative of cos? Minus sin. Cos चा derivative minus sin plus cos t into, आणि e raised to t चा डेरिव्हेटिव्ह e raised to t. परत e raised to t कॉमन घ्यायचा आहे, तो e raised to t कॉमन घेतला तर मायनस sin t plus cos t. So this is value of what? dy by dt. So therefore final formula लिहा. आपल्याला dy by dt किंवा dx by dt नको, आपल्याला dy by dx पाहिजे. So what is value of dy by dx? So dy by dx is equals to dy by dt divided by dx by dt. So it is equals to dy by dt बघा, e raised to t into minus sin t plus cos t, म्हणजे cos t minus sin t असं लिहिलं तरी चालेल. cos t minus sin t, अगोदर ही टर्म नंतर ही टर्म, divided by dx by dt म्हणजे e raised to t cos t plus sin t. हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर कॅन्सल होतो, म्हणजे न्यूमरेटरला व्हॅल्यू राहते cos t minus sin t डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला व्हॅल्यू राहते cos t plus sin t. So this is value of dy by dx. आता असं करायचं नाही, cos t cos कॅन्सल sin sin असं कॅन्सलेशन आलं होत नाही. जर तसं असतं तर मग असं करायची गरजच पडली नसती. 1 - 2 डिवाइडेड बाय 1 + 2, हा कॅन्सल असं होत नाही. त्याची व्हॅल्यू 1 येते का बघा, कारण 1 - 2 म्हणजे -1 आणि ही डिवाइडेड बाय 3 ही इतकी व्हॅल्यू, आणि तुम्ही जर असं कॅन्सल केलं तर ही व्हॅल्यू किती येते 1, आणि 1 इज नॉट इक्वल्स टू -1/3. ती व्हॅल्यू येत नाही, म्हणून असं कॅन्सलेशन करायचं नाही. म्हणजे हा cos कॅन्सल, sin कॅन्सल, तसं कॅन्सल होत. जर इथं हे दोन्ही टर्म नसत्या, ह्या दोन्ही टर्म नसत्या, असंच असतं तर कॅन्सल केलं असतं. म्हणजे तुमचा फायनल आन्सर cos t minus sin t divided by cos t plus sin t. दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे, ओके.